पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती हा अभंग सर्वांना परिचित आहे। हा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला अभंग आहे। या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा कर्नाटकू, पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि कर्नाटकू म्हणजे कर्नाटक राज्यात। पण मग ज्ञानेश्वर महाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल। कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा, आणि कर्नाटकू म्हणजे नाटकी करणी करणारा असा। हे अर्थ समजल्यावर अभंगाची गोडी अजूनच वाढते। आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा। ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे। विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे। ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे। विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजपुण्य लावण्याची शोभा काय वर्णावी, त्यासाठी शब्द अपुरे पडतात। विठूचे हे तेजपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे। कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू एने मजलावियला वेधू खोळबुंदी घेऊनी खुनाची पालवी आळविल्या नेनी साधू। प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते। याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे, तर तेजपुंज असा हा विठ्ठल कानडा म्हणजे अगम्य न कळणारा असा आहे। तो नाटकी कर्नाटकू आहे, नाटक करणारा आहे। अवघ्या विश्वामध्ये विविध रूपात पशु पक्षी माणूस सारे स्थिरचर वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे। सगळ्यांच्या भूमिका हाच तर करत असतो। त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे, माझे मन मोहून गेले आहे। त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे। त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही। खोळ म्हणजे पांघरून किंवा आवरण, प्रत्येक प्राणीमात्रात तो आहे। विविध रूपाची कातडी पांघरून जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे। एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे, पण हाक मारल्यावर मात्र ओपन देत नाही। आळविल्या नेनी साधू असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू। विविध रूपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही। असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे। शब्दवीन संवादू दुजेवीन अनुवादू हे तव कैसेनी गमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे। प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत? आईला बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वाहत असते। तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे 4 प्रकार आहेत। वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा। पश्यंती म्हणजे हृदयाची भाषा, आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परावाणी। विठ्ठलाशी बोलताना परावाणी सुद्धा मुख होते, बोलणे खुंटते, शब्द वाचून संवाद होतो। जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्द वाचून कळते, तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे न बोलता कळते। एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना। दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परावाणीला जेथे सांगता येत नाही, तिथे वैखरीला जिभेला कसे बरे सांगता येईल। पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे
उभाची स्वयंभू असे, समोर की पाठमोरा न कळे, ठकची पडिले कैसे. या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू. पायावर डोके ठेवायला गेले तर पाऊलची न दिसे. समोर पाहावे तर उभा आहे, पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशा प्रकारे हा मला सारखा फसवत ठकचे आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभोवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे. क्षेमा लागे जीव उतावीळ माझा, म्हणून स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी ऐकली, असावला जीव राहो. त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे भाऊ स्फुरण पावत आहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल, त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठीत घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली. बाप रखुमादेवी वरू हृदयीचा जाणुनी, अनुभवू सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो मी गेलिये, तो भीतरी पालटू झाला. हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असे कळले, म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली. तर काय, माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच, आत्मा तोच, जिकडे पाहावे तिकडे तोच, विश्वात तोच, विश्वापलीकडेही तोच. नाना मुखवटे घेऊन त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पाहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे, जणू काही भोळा साम. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस. माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस. हाक मारल्यावर गप्प काय बसतोस. पाया पडायला आले तर पाऊले लपवतोस. समोर मागे येऊन काय ठकवतोस. क्षेम मिठी मारायला गेले तर हृदयात काय लपतोस. कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक करणारा कर्नाटकू आहेस आणि अनाकलनीय कानडा आहेस. ज्ञानदेव श्री प्रकृती भावाने विठ्ठलाशी पुरुष परमात्मा बोलतात. हे बोलणे म्हणजे एकांगी तक्रार आहे, तर दुसरीकडे त्यांची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा द्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यबद्ध रीतीने शब्दबद्ध केला आहे. जय जय राम कृष्ण हरी.